म्हणजे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय, हे विरोधी पक्षवाले सत्ताधारी पक्षावर गोळ्या देते. अरे तुमचे कार्यकर्ते काय करते, प्रत्येक संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते ग्राउंड लेवलला प्रत्येक मुलीला शिवकालीन दांडपट्टे, भालाफेक, तलवारबाजी, घोडसवारी हे सगळ्या गोष्टी जसं कंपल्सरी ठेवता. एक तिखटची पुडी एक कंपल्सरी असू द्या स्वसंरक्षणासाठी. जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होतं, कुणी जर चूक केली तर चौरंगा केला जात होता, दोन्ही हात आणि दोन्ही पाय. तिथं जे पोलीस दिलेले असते तेही झोपलेले असते. तुम्ही जाऊन बघा. या संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने घडले त्याच्यामध्ये आता ती घटना जशी आपण मीडियावर बघतोय, ती मुलगी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटच्या बस स्टँडवर होती आणि तिला फलटणला जाण्यासाठी गाडी माहीत नव्हती. हा नराधम तिथं आला, त्याने सांगितलं ही गाडी आहे, त्या गाडीत बस. ती मुलगी त्या गाडीपर्यंत गेली, त्याच्यावर भरोसा ठेवला, त्या गाडीत गेली, तिच्या मागं आला, त्याने दरवाजा लावून घेतला, ते कृत्य केलं. ती मुलगी असंच महाराष्ट्रात होतंय, रोज शेकडो हजारो बलात्कार होतात, पण मुली आहे ना, ह्या मुली घाबरतात, महिला घाबरतात, आबरूला घाबरतात, लोक काय म्हणतील याला घाबरतात. तशी ती घाबरली असेल. ती तिथून फलटणच्या बसमध्ये निघाली, वापस निघाली. एका जणाला सांगितलं की बाबा माझ्यासोबत असं असं कृत्य झालं, त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणजे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय, म्हणजे माया मावल्या सुरक्षित नाही, आपण त्यांची काळजी घेत नाही. हे विरोधी पक्षवाले सत्ताधारी पक्षावर गोळ्या देते की बाबा तुमच्यामुळं झालं, तुमचे पोलीस काय करते. अरे तुमचे कार्यकर्ते काय करते, प्रत्येक संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते ग्राउंड लेवलला माय मावल्यांच्या सुरक्षेसाठी उतरले पाहिजे. काय करायचं तुमच्या संघटना पक्ष. तर तसं त्या त्या भगिनीवर तिला कोणी मदतीला धावलं नाही. ती फलटणला जात असताना तिने तिच्या मित्राला फोन केला, त्यांनी तिला धीर दिला, तिला वापस यायला सांगितलं. ती स्वारगेटला आली, तिने ती केस केली. आता हे पुन्हा आलं एसटी स्टँडवर. एसटी स्टँडवर सर अशी परिस्थिती, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक बस डेपोत तुम्ही जाऊन बघा, सुरक्षा रक्षक कुचकामी आहे. म्हणजे एखादा दारू पिऊन जर आला आणि त्याच्या थोबडीत दिले, प्रायव्हेट ते सेक्युरिटी आहेत तिथं सरकारी सेक्युरिटी नाहीये. या एसटी स्टँडवर जे आहेत ते त्यांना काय करायचं. आणि ते रात्री दारू पिऊन पडलेले असते, ते झोपून जातात ते दारू पिऊन, तिथं रिस्पॉन्सिबल कोणी नाहीये. आणि मग त्यांचं काम आहे त्या सुरक्षेचं. मग पोलीस कुठं कुठं देताल तुम्ही. अहो किती आपल्याकडं पोलीस भरतीच नाही, कित्येक पोलीस कमी आहे. आपली पण जबाबदारी आहे. तर त्या सेक्युरिटीचं तिथं 100% चुकलेलं आहे. त्या बस स्टँडवर जर तुम्ही गेले तर रात्री किती निंदनीय प्रकार रात्री होतात. हे राज्य परिवहन महामंडळ काहीच कामाचं नाही, याचे व्यवस्थापक काही कामाचे नाही, तिथले आगार प्रमुख काही कामाचे नाही. ती व्यवस्था बिघडली पाहिजे. रोज कित्येक बलात्कार असे प्रत्येक स्टँडवर होत असतील. आता ज्या पद्धतीनं ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे, त्याला आळा बसण्यासाठी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे. मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एकदम जबाबदारीने सांगतो, मी एक लहान तोंडी मोठा घास घेतोय. प्रत्येक शाळेमध्ये 1ली ते 10वी असेल, ग्रॅज्युएशन पर्यंत ज्या मुली शिकतात त्या प्रत्येक मुलीला शिवकालीन दांडपट्टे, भालाफेक, तलवारबाजी, घोडसवारी हे सगळं कंपल्सरी केलं पाहिजे. कराटे शिकवले पाहिजे. लाडक्या बहिणीला 1,500 दिले आणि 2100 दिले. अहो त्या लग्न झालेल्या लाडक्या बहिणीला देते. लाडक्या पोरीचं काय, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललंय. इथं कित्येक बलात्कार होत चाललेले. त्या पोरींना स्वावलंबाचे धडे द्या, अवेअरनेस करा, जनजागृतीच्या हे करा, ते करा. हो अहो तुम्ही ते करायचं दिलं सोडून आम्ही हे दिलं ते दिलं ते दिलं, आणि हे सगळे राजकारणी एकमेकांवर तुटून पडायला लागलेले. हे मुलींना कंपल्सरी कराट्याचं ट्रेनिंग द्या. सगळ्यात भारी जिल्हा परिषदला असेल किंवा प्रायव्हेट शाळेला असेल, कंपल्सरी तिथं एक कराटेचा टीचर अपॉइंट झाला पाहिजे. शिवकालीन ज्या ज्या व्यक्तीला शिकवता येतं ते शिकवले गेले पाहिजे. हे मर्दानी खेळ मुलींना शिकवा. शिवरायांच्या काळात ज्या वेळेला आपले मावळे लढत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून लढत होते. आठवा ना तारा राणींचा इतिहास, आठवा साईबाईंचा इतिहास. सगळे महिला पण सक्षम आहे, फक्त त्यांना. आणि मी त्या सगळ्या मुलींना, महिलांना, सगळ्यांना एक हात जोडून विनंती करतो, घरून निघताना आपल्या पर्समध्ये तुम्ही पावडरचा डबा ठेवतात, हे सगळ्या गोष्टी जसं कंपल्सरी ठेवता, एक तिखटची पुडी एक कंपल्सरी असू द्या स्वसंरक्षणासाठी. तुम्हाला असं वाटलं गुपचूप काढून त्याच्या डोळ्यात द्या, आणि ते असे नराधम ताबडतोब सापडू द्या, तर ताबडतोब ते कुणाला तरी शेअर करा. आणि महाराष्ट्रात असं सरकार पाहिजे,
असं कायदा पाहिजे. जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होतं, कुणी जर चूक केली तर चौरंगा केला जात होता, दोन्ही हात आणि दोन्ही पाय काढून टाकले जात होते. नाही तर यांना, आता मला ते तुमच्या चॅनलवर बोलता येत नाही, यांच्या डायरेक्ट म्हणजे हे माणसातच नाही राहिले पाहिजे, असं काहीतरी कायदा झाला पाहिजे. कारण एखाद्या 2 जणांना जर अशी शिक्षा दिली तर पुन्हा कुणी डेअरिंग करणार नाही. आता ज्या पद्धतीनं त्या बसस्थानावर घटना घडली, त्या आजूबाजूला लोक होते, पण तरी सुद्धा कोणी दखल घेतली नाही. लोकांनी तरी कुठेतरी सतर्क राहायला पाहिजे, आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याच्याकडे लक्ष द्यायला. तुम्ही सर प्रत्येक स्टँडवर एखाद्या वेळेला रात्री 12-1 वाजेच्या नंतर जाऊन बघा, तिथं अशी परिस्थिती असते, रात्री फक्त मोजकेच लोक रात्रीच्या त्या ठिकाणी असतात. आणि तुम्ही बस स्थानकात जर कुठल्याही बस स्थानकात जाऊन बघितलं तर प्रकाश व्यवस्था इतकी खास नसते, कॅमेरे त्या ठिकाणी नाही, सुरक्षा रक्षक नाही, तिथं जे पोलीस दिलेले असते तेही झोपलेले असते. तुम्ही जाऊन बघा, तुम्ही एकदा सर्वे करा, पोलीसही त्या पोलीस चौकीचे काही कामाचे नाही. आणि जर एखादी मायमावली किंवा कोणी जर गेलं अशा पोलिसांकडे तर ते पोलीसही त्या कोऑपरेट करत नाही. ते सगळ्यांचे लागेबांधे असते. प्रायव्हेट बसवाले तिथं सीट भरण्यासाठी येतात, तिथं फार म्हणजे चुकीचे कामं होते त्या बस स्टँडवर. वसंत मोरे यांनी एका बसची पाहणी केली, त्याच्यामध्ये काही रग, साड्या आणि बरंच काही सापडलं. अक्षरशः ते लॉजिंग झाल्यासारखं त्यांनी सांगितलं. तेच सांगतोय ना मी तुम्ही कुठल्याही बस स्टँडवर जा, तीच परिस्थिती आहे. छोट्या छोट्या बस स्टँडवर तर पोलीसवाले पण नाहीये. आणि हे बाहेरून जे प्रत्येक एसटी स्टँड हे अत्याधुनिक झालं पाहिजे, त्या ठिकाणी सेपरेट एक पोलीस चौकी दिली गेली पाहिजे. आणि प्रत्येक नागरिकाचं आपलं कर्तव्य आहे की आपण सतर्क राहिलं पाहिजे. हे देश सेवेच्या कार्यासारखं कार्य आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून, पोलिस तर असतीलच, पण आपली जबाबदारी म्हणून प्रत्येकाने सुरक्षा घेतली पाहिजे. आणि एसटी स्टँडवर परमनंट सिक्युरिटी पाहिजे, आणि तेही मिलिटरी रिटायर्ड म्हणा किंवा ज्यांना जे कराटे शिकले असे म्हणजे डेअरिंग बाज पाहिजे. ते त्या ठिकाणी जे असते ते रात्री ते सगळे ते वॉचमॅन ते पिलेले असतात. तुम्ही कधी जाऊन त्यांचा जर सर्वे केला तर काही कामाचे नसते ती एसटी स्टँडवरचे. कोणी कोणाला ते मदतही करू शकत नाही, कारण तिथं ते हे सगळे खुखार, जसं ते पोरग सापडलं त्याच्यावर कित्येक गुन्हे, असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जर तिथं आले तर ते सर्वसामान्य एक वॉचमन काय करणार आहे त्या माणसाला. तर ते प्रकार त्यांना गेटमधून येताना जातानाच रोखलं गेलं पाहिजे की कुठं जायचं, काय संशयित जर दिसले तर ताबडतोब त्याला ठोकलं पाहिजे, नाही तो उचलून नेलं पाहिजे.